नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं पोएट्री सेक्शनमध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आपल्याला माहिती आहे पोएट्री सेक्शन हा 14 मार्काला आहे. जो म्हणजे तिसरा प्रश्न, त्याच्यातला पहिला प्रश्न जो आहे ती एक सीन पोएम आपल्याला येणार आहे ते क्वेश्चन आन्सरसाठी 10 मार्काचे. 5 ॲक्टिव्हिटीज आहेत आणि 10 मार्क्स आहेत. तर ॲक्टिव्हिटीज जसं आपण मगाशी म्हटलं तसा फ्लो चार्ट असेल, फील करायचं असेल, तर ते लक्ष द्यायचं आहे की टेबल येईल त्याला काहीही येऊ शकतं. त्यानंतर मग ज्या 5 ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पुढे पर्सनलचा क्वेश्चन आहे, इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन आहे आणि फिगर्स ऑफ स्पीचचा एक क्वेश्चन असतो आपल्या त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये असं आहे की एखादी लाईन येऊ शकते आणि आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द फिगर्स ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग लाईन असं येऊ शकतं किंवा पिक आउट एन एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन अँड एक्सप्लेन असं. मग तुम्हाला 2 मार्क्स आहेत. तर ते नाव लिहिण्यासाठी, ओळखण्यासाठी 1 मार्क आहे आणि एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा 1 मार्क आहे. सपोज तुम्ही ओळखले, "धिस इज अॅन इन्स्टन्स ऑफ सिमिले." हां, टू थिंग्स आर कंपेअर्ड विथ ईच अदर यूजिंग ॲज असं तुम्हाला लिहावं लागेल. आता हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. सीन पोएम आहे, त्याच्यातले कुठले फिगर्स आहेत ते आपण पुस्तकात मार्क करून ठेवलेले आहेतच. तर ते आपल्याला लक्षात घ्यायचे. तर ते 2 मार्क हातचे आपले मार्क आहेत. पोएटिक क्रिएशनचा एक क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, त्याच्याशी रिलेटेड आपण काहीतरी लाईन्स लिहायच्या. रायमिंग वर्ड्स आलेच पाहिजेत असं नाही. आले तर चांगलीच गोष्ट आहे. पण आले नाही तरी चालेल. 4 ओळी त्याच्यामध्ये काहीतरी लिहायच्या. 2 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे तो. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये आणखीन एक पोएम, सीनच पोएम आहे आपला, अनसीन पोएम नाहीये. ॲप्रिशिएशनसाठी आणखीन एक पोएम आहे ती म्हणजे दुसरी पोएम दिलेली असणार आहे. त्याचं आपलं ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. ॲप्रिशिएशनचे पॉइंट त्याच्या खाली असतात. आता बरेचशी मुलं असे विचारतात, की "सर ॲप्रिशिएशन लिहित असताना पॉइंट वाईज लिहायचं की पॅराग्राफ वाईज लिहायचं?" आपण पॅराग्राफ वाईज लिहिणार आहोत तर तेच आहे. पण आपण जर पॉइंट लिहिला, तर आपल्याला दिसायला कोणता चांगलं वाटेल तुम्ही एकदा लिहून बघा. म्हणजे पॉइंट लिहून तीच माहिती आपण जी लिहिणार आहोत पॅराग्राफमध्ये तेच आहे. फक्त तो पॉइंट लिहिला तर दिसायलाही बरं दिसतं, उत्तरही छान वाटतं. प्रेझेंटेशन हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग आहे बोर्डच्या पेपरमध्ये. म्हणून मला असं वाटतंय, की तुम्ही पॉइंट वाईज लिहिलेलं चांगलं. अगदी नसेल पॉइंट वाईज तुम्हाला वाटत असेल, की वेळ जातोय, तरी तुम्ही पॅराग्राफ वाईज लिहिलं तरी चालेल. पण त्या निदान त्या पॅराग्राफमध्ये काय लिहिलेलं आहे, हे तरी परीक्षकाला समजावं, की जेणेकरून परीक्षकाचा वेळ जाणार नाही. म्हणून पॉइंट लिहिला, की ह्या पॉइंटमध्ये त्यांनी हे लिहिलं असं लक्षात येतं. तर ॲप्रिशिएशन लिहित असताना आपल्याला काय माहिती पाहिजे, की आपल्या ज्या सगळ्या पोएम आहेत, त्या पोएम आणि पोएट ह्यांच्या नावाचं कन्फ्युजन नको आहे. ही कविता, कवी कोण? त्यानंतर महत्त्वाची गोष्ट जी आहे, ज्या कवीची अचिव्हमेंट आहे, त्यांना मिळालेले अवॉर्ड्स, त्यांचं एक वैशिष्ट्य खास जसं दिलीप चित्रे बिलिंग्वल पोएट, हे असे काही शब्द आपल्याला अबाउट द पोएट, अबाउट द पोएम, फर्स्ट पॉइंट जो आहे त्याच्यामध्ये आले पाहिजेत. हं. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला अबाउट द पोएम लिहायचे तर सेकंड पॅराग्राफमध्ये, पोएमच्या सेकंड पॅराग्राफमध्ये इंट्रोडक्शनच्या कविता कशाविषयी आहे, हे दिलेलं आहे. ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. थीममध्ये व्हॉट इज अबाउट द पोएम हे म्हणजे अप्रिशिएशनसुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये अबाउट द पोएम थीम यायला पाहिजे. पोएटिक डिव्हाइसेस लिहायचे आहेत. पोएटिक डिव्हाइस आपल्या कवितेमध्ये काय-काय आहे, हे माहिती आहेतच. फक्त आपल्याला त्याची नावं लिहायची. तिथं आपल्या एक्झाम्पल्स लिहायची नाहीत. हं. द पोएट हॅज यूज्ड मेनी पोएटिक डिव्हाइसेस सच ॲज सिमिली, मेटाफर, अलिटरेशन फक्त नावाची लिहायची आहेत. इमेजरी ही नावं लिहायची आहेत. त्यानंतर मेसेज, पोएम मेसेज काय देते आहे, मॉरल काय सांगते आहे, हेही लिहायचे आणि शेवटी युअर ओपिनियन. तर युअर हा शब्द लिहायचा नाही. माय ओपिनियन अबाउट धिस पोएम असं लिहायचं. आणि काय लिहायचं तर आय लाइक्ड धिस पोएम व्हेरी मच बिकॉज it makes me aware about my duties and responsibilities, about my father, about my family. हं? हे पुढे काहीतरी कारण लिहायचे. कोणतीही कविता असेल, जर सपोज रिव्हर असेल, आय लाइक धिस पोएम व्हेरी मच बिकॉज इट
इट मेक्स मी अवेअर अबाउट द नेचर अँड हाऊ नेचर प्लेज द रोल इन आवर लाईफ. असं रिलेटेड काय तर त्याच्याशी लिहायचं. असा अप्रिशिएशन हा क्वेश्चन आहे कंपल्सरी. तर तो 4 मार्काचा आहे. असा पोएट्री सेक्शन 14 मार्काचा. तर तोही व्यवस्थित लिहा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपला वेळ कमी जाईल ही आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे. ओके. धन्यवाद. आपण पुढच्या भागामध्ये भेटूया रायटिंग सेक्शनमध्ये.